ए बोल बच्चन. नमस्कार, मी डॉक्टर सौरभ हराळ, गुप्तरोगतज्ञ. मी कमरेखालचे सगळे आजार बरे करतो. मी पण बेसिकली इंजिनियर आहे. इंजिनियर झाल्यानंतर माझ्या बापाने मला एक टास्क दिलं. इंजिनिअरिंगला स्कोप नाही, मार्केटमध्ये असं काहीतरी शोध द्यायला स्कोप आहे. मग मार्केटमध्ये फिरलो तर लक्षात प्रत्येक तिसरा माणूस हा गुप्तरोगग्रस्त आहे. त्याच दिवशी ठरलं यातच करिअर करायचं आपल्याला. मग आता 5 दिवस मी IT जॉब करतो. माझा मॅनेजर माझ्यावर चढतो. संध्याकाळी माझं मी क्लिनिक चालवतो. मी लोकांना कसं चढायचं हे शिकवतो. आणि मी प्रोफेशनल ट्रेकर आहे. मी वीकेंडला डोंगर चढतो. तर माझं पूर्ण आयुष्य फक्त चढणे. आता मी ऑफिसमध्ये पण माझं क्लिनिक चालवतो आणि लोकांना फक्त एवढंच इन्स्ट्रक्शन आहे की कोड लँग्वेजमध्ये बोलायचं. काल एक माझ्याकडे माझी क्लायंट आली. ती मला म्हटली माझा नवरा पार्लेजी सारखा आहे. तिला म्हटलं जिम आणि जिनियस. ती म्हटली नाही चहात गेला की विरघळतो. तिला म्हटलं याला एकच उपाय, तू बिस्किट बदल बाई. कारण पार्लेजी काही केलं तरी गुण नाही सोडणार. दुसरं एक क्लायंट आली. ती म्हटली माझं एक्झॅक्ट उलट आहे. म्हटलं म्हणजे? ती म्हणली माझा नवरा मारी बिस्किट सारखा आहे. ती म्हणली कप छोटा आहे, बिस्किटच मोठं आहे. मी तिला म्हटलं आता तुला पण हाच उपाय, तू बिस्किट तर मोडू शकत नाही. तू जमलं तर कप मोठा कर. नाहीतर बिस्किट बदल. परवा एक कपल आला माझ्याकडे. ते म्हटलं 5 वर्ष झाली लग्नाला, आम्हाला मूल होत नाही. मी दोघांशी चर्चा केली, रिपोर्ट चेक केले, रिपोर्ट सगळे ओके. मग त्याच्याशी चर्चा केली, म्हटलं समथिंग इज गडबड. तर त्याच्याशी बोललं, लक्षात आलं त्याला हेडफोन स्लॉट आणि चार्जिंग स्लॉट यातलाच फरक नव्हता माहिती. त्याला म्हटलं आयुष्यभर जरी हेडफोन स्लॉटमध्ये चार्जिंग केली तरी चार्जिंग काय होणार नाही तुझी. मग त्याला म्हटलं शाळेत काही शिकवलं नाही तुला याबद्दल? तो म्हटलं नाही आमचं बॉईज स्कूल होतं. म्हटलं आमच्या शाळेत काही शिकवत होते का? अजून एक कपल आलं. त्यांचं म्हणणं आलं की आम्ही मॅरिड लाईफमध्ये हॅप्पी नाहीत. नंतर लक्षात आलं दिस पोर्ट इज यूज बाय मल्टिपल चार्जर्स अँड चार्जर इज अ ब्रँड न्यू. तिला म्हटलं एकतर हे मल्टिपल चार्जरने चार्जिंग करणं बंद कर. आणि त्याला एकतर म्हटलं तू चार्जिंग हळू कर बाबा, कारण तुझी कॅपॅसिटी कमी आहे ना बाबा. तू आला की चार्जिंग स्टार्ट करतोय. थोडं ये टाइम घे, ग्राउंडवर सेट हो. तो आला की लगेच हुकशॉट नको ट्राय करतो. ये गाड घे आधी, सचिन सारखं थोडं ॲडजस्टमेंट कर. मी खूप लोकांना सांगतो तुमचा जर ग्राउंडवर टिकायचा टाइम कमी आहे ना भाई, तुम्ही आधी नखरे करा, टाइमपास करा. आणि लोक हे सांगण्याचे पैसे घेतात की माझ्याकडे येतात काय केलं पाहिजे. मला टाईम घे, हे टाईम घे, या वाक्याचे मी 1,500 रुपये घेतो. आता होतं काय माहिती आहे का, आता हे नॉनव्हेज वगैरे खूप झालं. तर नॉनव्हेज मी बोलत नाही बरं का ॲक्च्युली. म्हणजे नॉनव्हेजवरनं आठवलं, आमचे मास्तर होते, आम्हाला मास्तरची खूप काळजी होती. आम्ही प्रत्येक मित्राला विचारायचो मास्तरची आई जेवली का. मग आमचे मित्र सांगायचे मास्तरची आई जेवली. दिवसभरात 3दा विचारायचो मास्तरची आई जेवली. मग मास्तर आम्हाला शिकवताना विचारायचं काय कळतंय का. मी म्हणतो एक झाट कळत नाही. आता यात वाईट काही नाही, मला एक्झॅक्टली नव्हतं कळत मास्तर काय शिकवत आहे. आता तुम्ही शाळेत व्याकरण शिकले, ते मास्तर म्हणायचे लिंगाचे प्रकार किती.
लिंगाचे प्रकार 3. 2 कोण म्हणतंय? तुम्ही बघ तुमचा शेजाऱ्यांचंच पाहिलं का? ते 3रं पण असतं, ते मास्तर नपुंसकलिंगी. तो मुलगा पुल्लिंगी, ती मुलगी स्त्रीलिंगी आणि ते मास्तर नपुंसकलिंगी. बरं आता हे प्रेम वगैरे सगळं अंधश्रद्धा असतो. म्हणजे हे जे शायर बेर कोण आहे की शायर वगैरे कवी शायर, प्रेमाचा अल्टिमेट गोल एकच असतो. माणसाच्या मूलभूत गरजा काय माहिती तुम्हाला? अन्न वस्त्र निवारा. चूक. फक्त अन्न. कारण वस्त्र काढलं की सेक्स होतो आणि निवारा आला की सेक्स होतो. त्यामुळे वस्त्र आणि निवारा ह्या फक्त तुमची 3री गरज जी आहे ती भागवण्यासाठीच्या सोय आहेत. मूळ अन्न भेटलं की बाकी गोष्टी घडतात. त्यामुळं अन्न आणि सेक्स हे मूलभूत गरज. आता तुमच्या शहरात थोडं प्रेम महाग आहे बरं का, म्हणजे खूप महाग आहे. तुम्हाला एखादी मुलगी आवडली, तुम्ही काय करता? तिला आधी व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाला हाय करता. नंतर मग तिला सारसबाग वगैरे इकडे तिकडे फिरवतो. मग महागडी कॉफी वगैरे ते असते का ते महागडी कॉफी. त्यानंतर मग मूव्ही वगैरे, मग कुठे गालावरती कुठंतरी नॉर्मल स्पर्श. या दरम्यान खर्च किती होतो? आमच्या गावाकडे वेगळी स्कीम आहे. आम्ही डायरेक्ट विचारतो येते घुसात. येस असेल तर अटॅक झटॅक सटॅक. 1 रुपया खर्च नाही. नसेल तर तिथंच एक मुस्कळात का आपल्या घरी निघायचं. म्हणजे जे 0 बजेट प्रेम, जे फॉरेनर म्हणतात ना की डायरेक्ट विचारा ना, कशाला हे नखरे, कशाला की मला तू आवडते. मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो, तिला माझ्याशिवाय 2 पोरं झालीत. ती म्हणायची मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझ्याशिवाय राहू शकत नाही. परवा दिसली मला या एक कडेवर एक खाली. आता थोडं आठवलं मुलांवरनं की आता IPL चालू आहे. माझ्याकडे परवा एक क्लायंट आली होती. ती म्हटली मला माझा नवरा धोनीसारखा पाहिजे. म्हटलं बाई चुकतीयस. एकतर तो पूर्ण निम्मळ मागं उभा असतो, थोडं पुढे गेलं की मागून मारतो. एक तर उत्तर तेवढा लेट. म्हटलं भाई तुझा मूड जाईपर्यंत धोनी येतच नाही. मग ती म्हटली मग रोहित कसा राहीन? म्हटलं रोहितला छक्के आवडतात, त्याला तुझ्यात नाही, पण त्याला फक्त छक्केच मारण्यात इंटरेस्ट आहे. मग ती म्हणली विराट बद्दल काय मत? म्हटलं तो बाहेरचा बॉलच सोडत नाही. तिला म्हटलं नवरा म्हणून ना सूर्या बेस्ट. ती म्हणली कसा? म्हणलं तो कोणत्याही पोझिशनला कुठेही कसाही मारू शकतो. आणि वरून तो बाहेरचे बॉल हवेत पकडतो. आता या क्रिकेटवरनंच एक झालं की शिखरचा ब्रेक हे घटस्फोट झाला. आज शिखर एक मुळात ओपनर आहे. ओपनरला नवीन बॉल नवीन पिच आवडतं. शिखरची बायको सेकंड हँड होती, त्यामुळे ते शिखरचा परफॉर्मन्स आहे ना विषयच नव्हता काही. आता हार्दिक पांड्या थोडासा वेगळा किस्सा. त्याची बॅटिंग चांगली, बॉलिंग चांगली, नो प्रॉब्लेम. पण हार्दिकचा प्रॉब्लेम काय व्हायचा? लाईट डिम केली की हार्दिक दिसत नसायचं, लाईट ब्राईट केली की ती दिसत नसायची. तिचं म्हणणं होतं की मी मॅच खेळते रोज, पण कोणासोबत खेळते हेच कळत नाही मला. आता तुमच्यापेक्षा ना आमचं गाव खरंच फॉरवर्ड आहे. म्हणजे इथं 1 पीस घालणं वगैरे थोडीशी भारी गोष्ट म्हणली तुम्ही, एक स्टँडर्ड 1 पीस. आमच्याकडे बायका 1 पीस घालून गावभर हिंडतात, त्याला नाईट गाऊन म्हणतो आम्ही. आणि आमच्या जाऊन आता आमचा डॉक्टर एकच जागी इंजेक्शन देतो. मला अजून असा प्रश्न आहे, ते इंजेक्शन घेतात कसं? थोडं इमॅजिन करून पहा. नाईट गाऊन, आता जे माझ्याकडे पेशंट येतात वगैरे सगळे, या सगळ्यांना मी एकच सल्ला देतो. माझा आजचा सांगायचा, पाऊस पडला ना पीक घ्या. तुम्ही पाऊस पडताय, तुम्ही पेरणीच करत नाही. तुम्ही पेरणी केली तर बीज पडून देत नाही. म्हटलं माझ्या आज्याचं ऐका. आणि आजकाल ना सेक्स या विषयावर बोललो ना सगळ्यांचे चेहरे पडतात. 8वीला सेक्स एज्युकेशन सुरू केलंय, तुम्ही काय करताय?
इथे इंजिनियर कोण आहे? जे इंजिनियर असतील आणि अजून हे लग्न झालेलं नसेल तर तुम्ही व्हर्जिन आहात, पण फक्त पुढच्या बाजूने, कारण आयुष्याने मागून खूप घेतली. बरं, गुप्तरोगावरून आठवलं की गुप्तरोग फक्त पुढच्या बाजूलाच नसतं, ते मागच्या बाजूला पण असतं. आमच्या ऑफिसमध्ये एक रूल आहे, काही होते एक्सप्लेन इन डिटेल. मी काल आजारी होतो, ते माझ्या मॅनेजर मला म्हटलं की काय झालं, तुम्हाला लूज मोशन. तो एक्सप्लेन डिटेल. पण मी टेक्निकल ना, मी म्हटलं सर्व्हर क्रॅश झालं होतं, विदाउट नोटिफिकेशन डेटा डाउनलोड होत होता. जो डेटा डाउनलोड होत होता तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नव्हता, आणि डेटाचा फ्लो पण इतका हेवी होता, थांबतच नव्हता. तो म्हणलं आता काय केलं? म्हटलं मी सर्व रिस्टार्ट केलं. तो म्हणलं आता मग? म्हटलं आता डेटा डाउनलोडच होत नाही, झाला तरी तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये होत नाही, आणि आता मी फोर्स डाउनलोडचा ट्राय करतोय तरी पण तुटक 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 तुटक. बरं, या सगळ्या प्रेम वगैरे या कन्सेप्टमध्ये ना सगळ्यात जास्त मजा घेतात ते डोळे, आणि ब्रेकअप नंतर सगळ्यात जास्त साथ देतो तो आपला हात. शरीराचं सगळ्यात लॉयल जर कोणतं अंग असेल हात. मी आज याला सांगतो, आज तू कटरीना बनतो तो. कटरीना काय, तो तृप्ती डुंबरी सुद्धा बनेन उद्या, कारण जे डोळे मजा घेतो हा दुःख सोडतो. बरं, फक्त आता जात जाता माझ्या मॅनेजरचाच किस्सा सांगतो. माझ्या मॅनेजरचं नाव आहे रँडी कॅर्सन फ्रॉम UK. मी माझ्या वर्क फ्रॉम माझ्या बेडरूममधनं बोलत असतो. मी तिला म्हणलं हॅलो रँडी. ते म्हणली सौरभ इट्स नॉट अ रँडी, इट्स रँडी. मी माझ्या बेडरूममध्ये बसलो आहे, रात्री 10:30 वाजलेले. हॅलो रँडी, हॅलो रँडी. माझी बायको म्हणती कमीत कमी पुढे जाऊन तरी बोल. आता माझ्या मुलाला विचारलं बाबा काय करतो, तो नंतर रात्री रँडीसोबत बोलत असतो. बरं, आता शेवट जाता एवढं सांगेन फक्त, जे प्रश्न स्त्री तिच्या जिभेने निर्माण करते, कटकट करते, पुरुष तेच प्रश्न त्याच्या जिभेने रात्री मिटू शकतो.